हे पहा, हळदीचं लोणचं पहा किती सुंदर झालेलं आहे. हे पहा, छान झालेलं आहे लोणचं. माझे हात पण पिवळे पिवळे झालेले आहे. हे हळद मी किसली ना, तर छान हात पण असं पिवळं पिवळं झालेलं. नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे हळदीचं लोणचं करून दाखवणार आहे. हे पहा, हे हळद आहे, कच्ची कच्ची हळदी आहे. हे याचं मी लोणचं करून दाखवणार आहे. खूप सुंदर होते याचं लोणचं पहा. आणि आयुर्वेदिक आहे. हे आयुर्वेदिक आहे, इम्युनिटी पॉवर वाढते याने. तर याचं आपण लोणचं करणार आहे आज. हे शिलून घेणार आहे मी. याचे सालटे आपण काढायचे आहे. तर याच्यासाठी मी आता पहा, हे धने घेतलेले आहे. धने आणि हे मेथी दाणा आहे, सोप आहे आणि मोहरी. अजून फोडणीसाठी घेतलेला आहे जिरा आहे, मोहरी आहे आणि हिंग आहे. हे आणि लाल तिखट आहे, मीठ आहे, हळद आहे, हे सर्व. आणि हे कलोंजी घेतलेली आहे मी टाकायला त्याच्यात. खूप सुंदर लोणचं होते पहा तुम्ही. तर आधी मी हे हळद जे आहे हे आता सोलून घेणार आहे मी. हे पाहे, हे याचा आपण साल काढून घेणार आहे हळदीची. हे पहा, याची साल आपण तर हा चाकू जो आहे तो उलटा पकडायचा. म्हणजे असं हे धारीकडून नाही सिलता, उलट घ्यायचं. असं आपण असं कापायचं नाही, उलट घ्यायचं असं. तर हे वरचं पापुद्रा बरोबर निघते. आणि हे धुवून घेतलेली आपण ही हळद जी आहे ना, हे धुवून घेतलेली आहे. आता याला धुवायची गरज नाही आहे. हे आणि हे असं घेतलं ना तर जास्त याची साल जाईल सोबत. म्हणून आपण असं तिरपं घेतलं म्हणजे बरोबर याची पातळ साल निघते. हे पहा, हे असं आपण सोलून घेणार आहे. हे पहा, खूप छान होते हे. कोरोना काळात जेव्हा कोरोना होता ना, तेव्हा आपण हे हळदीचा वापर जास्त केलेला आहे. हे हळद जी आहे ना, या हळदीचं आपण पाणी घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक याच्यात जास्त हळद वापरलेली आहे. इतकी हे औषधी गुणधर्म आहे या हळदीमध्ये. एखादी जर कोणाला जखम झाली असेल तर हे जखम दुरुस्त होते. आणि तेलात गरम करा आणि लावून द्या. किती जखम असली तर ते भरून निघते. इतकी गुणकारी आहे ही हळद. हे पहा, हे आता आज आपण हळदीचं लोणचं करणार आहे. खूप छान होते आणि याची साल पण जास्त निघत नाही, एकदम पातळ साल आहे याची. हे पहा, हे असे आपण हे पूर्ण सोलून घेणार आहे. खूप छान होते याचं लोणचं, खूप छान होते. पहा, करून पहा तुम्ही एक वेळा. खूप गुणकारी हळद आहे हे. पहा, आता हे पूर्ण सोलून घेणार आहे हळद. आणि मग याला आपण
कापणार आहे किंवा मग आपण याचं किस करून घेणार आहे. किस केलं म्हणजे अजून छान होते. हे पहा, खूप छान होते याचं लोणचं. करून पहा तुम्ही एक वेळा. खूप छान होते. आणि आयुर्वेदात हळदीला खूप मान आहे. पहा, हे हळद म्हणजे लग्नात तर हळदीशिवाय कोणतेच काम होत नाही. नवरीला पण पहिले हळद लागते. आणि आता फेशियल निघाला आहे. नवरीला आधीच 8 दिवसापासून फेशियल वगैरे सुरू होते. आणि जुन्या जमान्यात काय होतं, फेशियल नव्हतं. तर हे हळद जे आहे याचा वापर करायचे. नवरीला हळद लावायचे 2-2, 3-3 वेळा. तर हे म्हणजे आपली त्वचा उजळते आणि सौंदर्य वाढते. तर नवरीला आधी हे हळदीचाच वापर करायचे, हळद लावायचे. याच्यात अजून आयुर्वेदिक असे हे आणायचे, म्हणजे जडी वगैरे आणायचे, ते पण टाकायचे याच्यात. खूप सुंदर म्हणजे नवरीचं रूप खूप छान असं उजळून निघत होतं हळदीमुळे. तर हे हळदीचा वापर आधीपासून करतात. हे नवरीला पण लावायचे आणि हळदीनीच रूप उजडायचं नवरीचं. म्हणून हे हळद म्हणजे आज आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे. पहा, आता आपण हे हळद मी शिलून घेतलेली आहे. आता आपण याला किसून घेणार आहे. तर ही हळद आपण किसून घेतल्यावर आपण मसाला तयार करणार आहे. आधी आपण हे किसून घेऊ, कारण कापल्यावर मोठ्या मोठ्या फोडी होती, खाता नाही येणार. म्हणून आपण हे किसून घेणार आहे मोठ्या चाळणीनं. जसं किसून घ्यायचं म्हणजे पहा, खायला पण खाता येईल हे किसलेली हळद. पहा, खूप छान पिवळी पिवळी हळद आहे. पहा, माझे हात किती पिवळे झालेले आहे. हे पहा, आपण हे तुकडे पण घेऊन घेणार आहे याच्या. पहा, किती सुंदर होत आहे हे किसलेली हळद. दिसायला पण सुंदर दिसत आहे. हे पूर्ण आपण किसून घेणार आहे.
आपण आता हे थोडस ठेवणार आहे, नंतर आपण करू. आधी आपण मसाला तयार करून घेऊ, म्हणजे हा मसाला थंड झाला पाहिजे. तर हे आपण थोडं हलकं भाजून घेणार आहे. पहा, नंतर मग आपण किसू. थोडं हलकं भाजून घेणार आहे. हे पहा, याच्यात मी जिरं पण टाकून देणार आहे. जिरं बारीक म्हणजे मोहरी नंतर टाकू आपण फोडणीला. हे जिरं चांगलं गरम झालं म्हणजे मग आपण बाकीचा मसाला टाकणार आहे. खूप छान होते, करून बघा तुम्ही एक वेळा. हळदीचं लोणचं म्हणजे हे खूप आयुर्वेदिक आहे. तर हे वर्षातून एक वेळा तरी करून पाहायला पाहिजे तुम्ही. आता हे पहा, मी हे सर्व थोडं थोडं भाजून घेणार आहे आणि थंड होऊ देणार आहे. थंड झाल्यावर मग आपण काढणार आहे मिक्सर मध्ये. जास्त नाही भाजायचं आहे आपल्याला, थोडं थोडं भाजायचं आहे. आता हे मोहरी पण टाकून देणार आहे. मोहरीची डाळ आहे हे. पहा, आता आपलं झालेला आहे मसाला. आपण जास्त नाही होऊ द्यायचा आहे. गॅस बंद करत आहे मी आणि हे थंड होऊ द्यायचं आहे थोडा वेळपर्यंत. नंतर आपण याला मिक्सर मध्ये काढून घेणार आहे. पहा, याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहे. तोपर्यंत आपण हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे. आपण तोपर्यंत हळद बारीक करून घेऊ हळदीला. पहा, हे पहा, आपण हे किसून घेत आहे. पूर्ण हळद किसून पहा. आता आपली हे हळद आपण हे किसून घेतलेली आहे. हे पहा, पूर्ण किसून घेतलेली आहे. आता आपण हे फोडणी देणार आहे या हळदीला. तर आधी आपण आता हे मसाला आपला थंड झालेला आहे. आता हा मसाला आपण काढून घेणार आहे.
पहा आता आपण हा मसाला काढून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ हा मसाला. नंतर आपण हे फोडणी देणार आहे. पहा खूप छान होते, करून पहा तुम्ही एक वेळा हळदीचं लोणचं. पहा आता आपण हे मिक्सर मध्ये काढून घेणार आहे. पहा आता आपला हे काढून झालेला आहे मसाला. याच्यात आपण हे घेतलेलं आहे मेथी दाणा, धने, मोहरी आणि हे 4 प्रकार घेतलेले आपण. जिरं पण टाकलेलं आहे त्याच्यात. आता आपण फोडणी देणार आहे. हा तेल कोणी लाकडी घाण्याचं वापरतात, कोणी सरसोचं वापरते. आपल्या जवळ जे तेल आहे तेच आपण घ्यायचं फोडणीला. जरुरी नाही आहे कोणी मूंगफलीचं तेल, भुईमुंगाचं तेल ते घेतात. ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. पहा आता मी फोडणी देणार आहे. हे मोहरी टाकणार आहे याच्यात. हे पहा मोहरीत आपण मोहरीची डाळ घेतलेलीच आहे, पण फोडणीला आपल्याला मोहरी टाकावीच लागते. तर हे मोहरी आणि हिंग पण टाकून दिलेलं आहे हे. आणि हळदीचं कामच नाही आहे, कारण हे हळदच आहे, तर हळद टाकायची गरज नाही आहे. आता मी मोहरी तडतडली म्हणजे तिखट आणि मीठ टाकणार आहे. तिखट आणि मसाला, हा मसाला पण टाकून देणार आहे आपण आता याच्यात. पहा खूप सुगंध पसरलेला आहे आपल्या मसाल्याचा. मीठ पण टाकून देणार आहे मी.
आता याच्यात आपण हे किसलेली हळद टाकणार आहे. पहा, याचं लोणचं पहा किती छान होते. आणि मी किसून घेतलेली आहे, म्हणजे हे खाण्यात जाते. फोडी कसं चावता नाही येत, तर हे किसलेली हळद खूप छान लागणार आहे. हे पहा, करून पहा तुम्ही एक वेळा. हे या पद्धतीनं खूप छान होते. हळदीचं लोणचं पहा, छान कलर येत आहे याला. आणि याच्यात पाणी नाही आहे ना, तर खूप दिवस टिकते. हा लोणचं असं केलेलं जास्त दिवस टिकते. तर आपण हे असं करून किती दिवस ठेवू शकतो आपण. हे पहा, छान होत आहे. पावर वाढवून देणार आहे आपण थोडं, कारण मी थोडं पावर कमी केलेलं होतं, मसाला जळाला नाही पाहिजे म्हणून. पहा, खूप सुंदर होत आहे. हे पहा, हळदीचं लोणचं करून बघा तुम्ही एक वेळा. खूप सोपी आहे लोणचं बनवणं. आता याच्यात मी कलोंजी टाकून देणार आहे वरून. फोडणी टाकली नव्हती. खूप पौष्टिक आहे हे कलोंजी. प्रत्येक लोणच्यात जास्त आपण याचा वापर करतो, कलोंजीचा. कलोंजी टाकल्यावर छान दिसत आहे याच्यात कलोंजी. आता आपण काढून घेणार आहे आपलं हे लोणचं. हळदीचं लोणचं पहा किती सुंदर झालेलं आहे. पहा किती सुंदर झालेलं आहे लोणचं. हळदीचं लोणचं हे पहा खूप सुंदर झालेलं आहे. करून पहा तुम्ही एक वेळा. हे हळदीचं लोणचं खूप सुंदर झालेलं आहे. पहा, हळदीचं लोणचं हे